कमळा, तू आधी घरचं बघ बरं. नाही, काही काळजी करू नको, मी आहे ना. आता कुठे येत बसतेस? मी बघून घेईन सगळं. तू आज आराम कर. हो, उद्या ये. कमळा, ऐक ना, फिटनेस साहेबांचा फोन आला होता. हा, त्यांना आपलं काम आवडलंय. खूपच खुश होते ते. तुमच्या सगळ्यांचंही कौतुक करत होते. आणि मुख्य म्हणजे चेक पण दिलाय त्यांनी. मी काय म्हणून राहिले, नाही, आता सगळेजण इतकी मेहनत करतायत, आपल्याला चांगले पैसे पण मिळून राहिले. सगळ्यांचे पगार आपण थोडे थोडे वाढवूया. तुझा पण. गरज काय नाही, गरज आहे. तू ये, आपण त्या विषयी नंतर बोलू. हा, उद्या फोन करते. हा, ठेवते. ये, बस. नो थँक्स. ॲक्च्युली मी पैसे विचारायला आले होते. तू जे मसाले दिले होतेस मला त्याचे. पैसे कसले? ते तर सॅम्पलची पाकिट आहेत. त्याचे काही पैसे नाही. तसेही ते मसाले तू वापरले नसशीलच, फेकून दिले असशील. नाही, वापरले. खरंच? मग काही फरक पडला का? नाही, म्हणजे तसे ते घरगुती मसाले आहेत, पण खरंच चांगलेत ते. तू ते पंजाबी पदार्थांमध्ये सुद्धा वापरू शकते. तसेच बनवलेत. हो, फरक पडलाय. आय होप आमचे जुने कस्टमर परत येतील. येतील, खरंच येतील. जेव्हा आपलं काम दुसऱ्याला आवडतं ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. तसंच आता मला बरं वाटून राहिलं. मग तुला कसं वाटतंय? टेन्शन झालं ना दूर? या, थँक्स. मला अजून मसाले मिळू शकतील का? म्हणजे सॅम्पल पॅकेट्स नाही का? मला होलसेलमध्ये हवे. जे काही पैसे असतील ते रश्मीशी बोलून घे, मी चेक देते तुला. काहून नाही मिळणार? नक्की दे. एक मिनिट. यशो, हॅलो पैठणकर. हा, अहो आता सकाळी डिलिव्हरी केली. हो का? बरं बरं बरं, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त लिस्ट पाठवा. हो, 2 दिवसात डिलिव्हरी करते. काही काळजी करू नका. ठेवू फोन? विल टॉक लेटर. बिझी आहेस ना तू? नाही, काही बिझी नाही, बोलू शकतेस. आणखीन काही बोलायचंय का? सॉरी. सॉरी का? सॉरी फॉर एव्हरीथिंग. कसं आहे, लहानपणापासून कॉम्पिटिशनची सवय लागली आहे मला. माझ्यापेक्षा जर कोणी पुढे जात असेल तर ते मला अजिबात सहन होत नाही. प्रत्येक ठिकाणी मीच पुढे असले पाहिजे असा माझा हट्ट होता लहानपणापासून. ही जागा मला हवी होती. आणि मला जे हवंय ते मी मिळवतेच असा माझा लहानपणापासून कॉन्फिडन्स आहे. रादर ओव्हर कॉन्फिडन्स. त्यात तू ही जागा घेतलीस, सो माझा इगो हर्ट झाला. आणि म्हणूनच तुला मी खूप त्रास दिला, खूप रागराग केला तुझा. तुला मला कुठेतरी हे जाणवलं. मी खूपच तुला त्रास दिलाय आणि तरी सुद्धा तू माझी मदत करतेस. आणि म्हणूनच आधीचं सगळं विसरून मी तुला सॉरी म्हणायला आले. नाही, सॉरी म्हणण्याची काही गरज नाही. तू चुकलीस, तुला तुझी चूक कळलीये ना, आणि आज तू ती मनापासून मान्य करून राहिलीस, बस झालं. आता सॉरी गिरी काही म्हणायचं नाही. मला तर पहिल्यापासूनच वाटत होतं तू तुझा बिझनेस पाहावा, मी माझा पाहावा.
आपण दोघींनी शेजारी शेजारी गुण्या गोविंदानं राहावं. पण नाही घडलं तसं, वाद झाले आपल्यामध्ये. पण आता तर तसं काही नाही ना, सगळे गैरसमज दूर झालेत ना. येस. झालं तर तुझ्यात माझ्यात तर व्यवहार सुरू होतोय आता. नुसता व्यवहारच नाही, आता मला माझ्या दुकानाच्या शेजारी माझी हक्काची मैत्रीण मिळून राहिली, हो की नाही? हे पहा देविका, मला माझा व्यवसाय करण्यासाठी, तो उभा करण्यासाठी तुझी सुद्धा गरज आहे. एनी टाइम. मी कधी तुला मदत करायला तयार आहे. आणि एक रिक्वेस्ट करायची होती. बोल ना. नाही म्हणजे मी काय तुझ्यासारखी मोठी बिझनेस वुमन नाहीये, पण मला एवढंच सांगायचंय का कुठलाही पदार्थ मसाल्यांवर चांगला बनत नाही. तो चांगला बनतो ते करणाऱ्याच्या हातगुणामुळे. तू तुझ्या जुन्या शेफला परत बोल. नाही, कुठलाही बिझनेस करताना माणसं तोडून चालत नाही, तर माणसं जोडावी लागतात. आपला बिझनेस केवळ आपल्यामुळे यशस्वी नाही होत, तर तो यशस्वी होतो आपल्या बरोबर काम करणाऱ्यांमुळे. यू आर राईट. मी त्याला आजच बोलवते. थँक्स अगेन. आय मस्ट टेल यू वन थिंग राधिका. तुझ्या ह्या स्वभावामुळे तू एक दिवस खूप मोठी बिझनेस वुमन होशील. मार्क माय वर्ड. बाय. चावी विसरलो की काय आत? अरे बापरे. आपण नाही सुधारायचं बस. अहो काय झालं? अहो कुणी आहे का बाहेर तिथे? पाय बरं. कोण आलं? भूत येणार आहे? पाहता का जरा. उठ ना, बघ ना कोण आहे तर. बसली पुन्हा गोळ्याच्या ढेपेसारखी. तुम्हाला नाही उठता येत का? माल गुलाची डेप म्हणता. हा मग अकाउंट कोण तू लिहिशील? जाते बाई, नको ऐकायला. बा कोण आहे तर? नानाजी केवढे भिजले आहे. कोण आहे का? उचलत का नाही? अहो नानाजी हा? बाहेरच थांबून राहिले तर. नानाजी? हा हो? काही कल्पना नाही. भिजले. घरची चाबी नाहीये वाटते त्यांच्या जवळ. तर मग आतमध्ये बोलवायचं ना. हा का नाही येणार? अरे आपलं कर्तव्य आहे. असं बरं दिसते का आपलं दार उघडं आहे, ते भिजलेले आहे, त्यांच्याजवळ चावी नाही. नाव दे ना. तू बस, मीच पाहतो.